हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2020 साली झालेल्या चॅम्पियन्स चेस टूर स्कीइंग ओपन स्पर्धेतला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अलीरेजा फिरुजा आणि काळ्या बाजूला वेस्ली सो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की फिरुजा चाइल्ड प्रॉडजी म्हणून ओळखला जातो. बऱ्याच जणांच्या अंदाजानुसार तो फ्युचर वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकतो. दुसरीकडे वेस्ली सो म्हणजे चेस 960 प्रकारातला वर्ल्ड चॅम्पियन ऑलरेडी आहे. तर अशा प्रकारे जगातले टॉप 10 मधले दोन खेळाडू हा सामना खेळत आहेत. आणि स्कीइंग ओपन कॉम्पिटिशनची एक वैशिष्ट्य म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये क्लासिकल फॉर्मॅटमध्ये जे कॅन्डिडेट स्पर्धेचे क्वालिफाईड प्लेयर आहेत ते सर्व प्लेयर खेळत आहेत. सो ही एक अतिशय एक्साइटिंग स्पर्धा होईल, यात काही शंका नाही. तर या डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळून गेली D4, उत्तर आले नाईट F6. इंडियन गेम ओपनिंग आहे. नाईट F3, D5, E3, C5, D takes C5, E6, B4, A5, C3, A takes B4, C takes B4, B6. म्हणजे सुरुवातीच्या काही चालींवरूनच हे फिक्स आहे की दोन्ही खेळाडूंचं जे आहे ते कॅसलिंग किंग साइड होणार आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी आपल्या क्वीन साइडची प्यादी जी आहे ती पुढे सरकून क्वीन साइड पूर्णपणे एक्सपोज केलेली आहे. पुढची चाल होती बिशप B5 चेक, बिशप D7, बिशप टेक्स D7 चेक, नाईट टेक्स D7, A4, B टेक्स C5, B5, बिशप D6, बिशप B2. पांढऱ्या खेळाडूने फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे. कारण मी म्हणालो तसं की तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंचं कॅसलिंग आता किंग साइड होणार आहे. सो डेफिनेटली सगळा अटॅक आता किंग साइड वरती रिडायरेक्ट केला जातोय. पुढची चाल होती कॅसल बाय ब्लॅक, कॅसल बाय व्हाईट, क्वीन C7, नाईट B2 D2, C4 बिशप C3, E5, A5, E4. आता पांढऱ्या घोड्यावरती अटॅक आहे म्हणून B6. पांढऱ्या खेळाडूने घोडा वाचवण्याच्या आधी वजिरावरती काउंटर अटॅक केला. क्वीन B8, नाईट D4 आणि नाईट D4. हा घोडा तुम्ही बघा, D4 हा सेंटर ऑफ द बोर्ड मधला घोडा आहे आणि तुम्ही फक्त हे बघा की तो किती जागा कव्हर करू शकतो. सो तो अतिशय पॉवरफुल घोडा आहे. पुढची चाल होती बिशप टेक्स H2 चेक. काळ्या खेळाडूने पांढऱ्या राजाला चेक दिला पण किंग H1. हे अशा परिस्थितीमध्ये जिथे तुम्ही पाहिलं तर काही डिसायसिव्ह अटॅक नसताना राजा तुमचा H कॉलम ओपन असताना H कॉलम वर जरी आला तरीही सेफ राहू शकतो. तर किंग H1 नंतर बिशप A5, नाईट C6. आता नाईट C6 ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर घोडा वजिरावर अटॅक करतोय, काळ्या उंटावरही अटॅक करतोय. क्वीन D6, ज्यानंतर नाईट टेक्स E5, नाईट टेक्स E5, G3. आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की पांढऱ्या खेळाडूने आपला घोडा एक्सचेंज केलेला आहे पण काळ्या खेळाडूचा घोडा E5 घरावर आहे. आणि तुम्ही आता हे बघा की तो घोडा किती जागा कव्हर करतोय. तर एकंदरीतच सेंटर ऑफ द बोर्ड मधले घोडे किती पॉवरफुल असू शकतात याचा तुम्हाला अंदाज नक्की येईल. पुढची चाल होती नाईट F2 G4, किंग G2. आणि किंग G2 ही सेफ मूव्ह होती बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर नाईट F2 G4 यानंतर समजा काही चुकीची चाल खेळली गेली असती, एक रॅन्डम चाल म्हणून बघा की अगदी दुसरा घोडा मारला जरी असता तरी तुमच्या लक्षात येईल की यानंतर वजीर किंग H6 वरून चेक देईल. आता पांढऱ्या राजाकडे खरं तर कुठल्याही फारशा जागा नाहीत, कुठल्याही जागेवर जरी गेला तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. थोडक्यात नाईट F2 G4 यानंतर रॅन्डम कुठली तरी एक चाल खेळणं हे अतिशय धोकादायक होतं. म्हणून किंग G2 ऑलरेडी राजा सेफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वीन E6, रुक B1. आता रुक B1 हे खेळून प्यादाला सपोर्ट दिलेला आहे जे पास पॉन पुढे जाऊ शकतं. रुक F2 B8 म्हणून लगेचच वेस्ली सोने रुक F2 B8 चाल खेळून प्यादा पुढे येण्यापासून रोखलेला आहे. क्वीन E2, नाईट D3, ज्यानंतर रुक B5, रुक A6, नाईट B1,
H5. आता काळा खेळाडू जो आहे तो H कॉलम जो फ्री झालाय त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय. बिशप D4, H4, रूक H1, H takes G3, F takes G3, नाईट H6. तुम्ही जर पाहिलं तर अजूनही पांढरा राजा एक्सपोज झाल्यासारखा दिसतोय, पण त्याला फार काही धोका खरोखरच नाहीये. द रिझन इज की जी 3 काळी प्यादी आहेत जी सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहेत त्यांचा मार्ग जो आहे तो उंटा आणि प्यादाने रोखलेला आहे. दुसरीकडे एफ आणि एच कॉलम ओपन जरी असले तरी पांढरा वजीर आणि हत्ती जे आहेत ते दोन्ही कॉलम्स कंट्रोल करतायत. त्याच्यामुळे काळ्या खेळाडूकडे डिसायसिव्ह अटॅक कुठलाही नाहीये. पुढची चाल होती नाईट C3, क्वीन D6, रूक टेक्स D5 आणि रूक टेक्स D5 काळ्या वजिरावरती अटॅक आहे म्हणून क्वीन A3 आणि क्वीन A3 मात्र काहीशी चुकीची चाल आहे. द रिझन इज तुम्ही पाहिलं तर ऑलरेडी काळ्या प्लेअरचे दोन्ही हत्ती जे आहेत ते पास पॉन्स रोखण्यामध्ये अडकलेले आहेत, ते ती जागा सोडू शकत नाहीत आणि वजीर सुद्धा आता कोपऱ्यात गेल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या राजाच्या किंग साइडला एक घोडा सोडून अजून काहीही नाहीये. म्हणजेच पांढरा खेळाडू आता त्या बाजूला पूर्णपणे अटॅक करू शकतो. या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठीच पांढऱ्या खेळाडूची चाल होती रूक टेक्स H6. त्याने एक्सचेंज सॅक्रिफाईस केलेला आहे जिथे हत्तीच्या बदल्यामध्ये घोडा मारलेला आहे. दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. जी टेक्स H6, ज्यानंतर क्वीन G4 चेक, किंग F8, ज्यानंतर बिशप G7 चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर आता पाहिलं तर राजा सेफ करण्यासाठी बाजूला घ्यायचा प्रयत्न केला तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळतो. किंवा बिशप G7 चेक नंतर राजा ई कॉलम मध्ये न घेता समजा जी कॉलम मध्येच घेतला तर तरीही पांढऱ्या खेळाडूकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यातला सगळ्यात चेकमेट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे बिशप टेक्स H6 चेक. आता तुम्ही पाहिलं तर काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही, त्याच्याकडे केवळ H8 आणि H7 हे दोन्ही स्क्वेअर आहेत. त्यापैकी कुठल्याही स्क्वेअरवर जरी गेला तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. म्हणजेच एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर बिशप G7 चेक यानंतर काळा राजा डेफिनेटली चेकमेट होणार, यात काही शंका नाही. आणि म्हणूनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि तुम्ही एकदा परिस्थिती बोर्डवरची परत बघा. काळ्या खेळाडूकडे अगदी पांढऱ्या खेळाडूच्या बाजूला काळा घोडा आहे जो सगळे स्क्वेअर कंट्रोल करतोय. त्याच्याकडे 2 हत्ती आहेत, एक वजीर आहे. स्टील त्याचा राजा एका कोपऱ्यामध्ये अडकून चेकमेट झालेला आहे. म्हणजेच पुन्हा पुन्हा आपल्याला कळतं की बुद्धिबळामध्ये बऱ्याच वेळा मटेरियल किती याच्यापेक्षा पोझिशन काय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि या डावामध्ये तुम्हाला ते परत एकदा बघायला मिळालं. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल. स्कीइंग ओपन जस्ट चालू झालेली टुर्नामेंट आहे. याच्यामध्ये अजूनही भरपूर गेम खेळले गेलेले आहेत, ज्यातले चांगले गेम आपण अजूनही नक्की कव्हर करू. मी अजूनही त्यातले चांगले चांगले गेम्स नक्की अपलोड करत राहील. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी चॅनल जरूर शेअर करा आणि सर्व व्हिडिओ नक्की बघत राहा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.